कल राज्य के जो उप मुख्यमंत्री है, जो शपथ लेने के लिए आखिरी समय पहुंचे, वहाँ बीजेपी ने ये तय कर लिया था अगर वो नई शपथ लेते तो उनके सिवाय शपथ ग्रहण सोहला आगे चलाइए। फिर उनको लगा कि नहीं ये भी मेरा पद जाएगा, तो शपथ लेने पहुँचे। लेकिन उससे महाराष्ट्र की जनता के मन में सवाल है, फिर इतना बहुमत आपको जो मिला है उसका फ़ायदा क्या है? आप सरकार नहीं बना पा रहे, आप कैबिनेट नहीं बना पा रहे, तो क्या होगा इस महाराष्ट्र में, आगे क्या होगा, उसकी ये एक ट्रेलर है। इस तरह के एलिगेशंस लग रहे थे कि इंडस्ट्रीज स्टेट से बाहर जा रही हैं। फडणवीस ने कहा है कि ये एलिगेशंस जो है ये सारे गलत हैं। नहीं, ये एलिगेशन गलत नहीं है। देवेंद्र जी अपने दिल पे हाथ रख कर कहना चाहिए कि 5 साल में महाराष्ट्र के बारे में क्या हुआ है, क्या गलत हुआ है, कितने प्रोजेक्ट्स, हाँ, कितनी योजनाएं, कितनी केंद्रीय कार्यालय महाराष्ट्र से उठाकर गुजरात राज्य में चले गए हैं। हाँ, उनको मालूम है उनकी सरकार केंद्र में है, लेकिन महाराष्ट्र की बात कोई जोर से रखने को तैयार नहीं है केंद्र के सामने। हमारा रोजगार चला गया है, हमारा इंटरनेशनल फाइनेंस सेंटर चला गया है, हाँ, हमारा वेदांत फॉक्सकॉन जैसा प्रोजेक्ट चला गया है, हमारा ड्रग्स पार्क चला गया है। ऐसी कितनी बातें मैं कहूँ तो चली गई है। हमारा टाटा एयरबस का प्रोजेक्ट चला गया है गुजरात में। मेरा सवाल है कि गुजरात महाराष्ट्र का हमारा भाई है, हम हमेशा हमारा रिश्ता भाई का रहा गुजरात के साथ, लेकिन जब से केंद्र में सरकार आई है ये भाई भाई का रिश्ता मोदी और शाह जी ने तोड़कर महाराष्ट्र को अलग थलग करने की कोशिश की। अगर कुछ प्रोजेक्ट वाराणसी में, गुजरात में की बजाय यूपी में जाते, बिहार में जाते तो हम मानते, एक ही राज्य में क्यों जा रहे हैं? यही सवाल ममता बनर्जी पूछ रही है, दीदी पूछ रही है, यही सवाल अखिलेश जी पूछ रहे हैं, यही सवाल तेजस्वी जी पूछ रहे हैं, सभी लोग यही सवाल पूछ रहे हैं ना। महाराष्ट्र की बात छोड़ दीजिए। तुम्ही राहाल नाही तर मी राहील असं उद्धव ठाकरे म्हणाले देवेंद्र फडणवीसांना। त्यावर काल फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरे राहतील आणि मीही राहील। राज्यात राजकारणात सगळे राहत असतात। राजकारणामध्ये सगळे राहत असतात। निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारची टोकाची वक्तव्य नेहमीच होत असतात। शेवटी जनतेने दिलेला हा निर्णय आहे, तो निर्णय जरी आम्हाला मान्य नसला, त्याच्यावरती आता न्यायालयामध्ये, निवडणूक आयोगाकडे, जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही निघालेलो आहोत, तरीसुद्धा आज या क्षणी त्यांच्याकडे बहुमत आहे आणि बहुमत हे मोठं बहुमत आहे। त्याच्यामुळे तेही राहिलेले आहेत आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही राहिलो। आमच्यावर जी जनतेने जबाबदारी दिली आहे विरोधी पक्षाची, ती आम्ही यापुढे पार पडू आणि त्याच्यामध्ये आम्हाला काय वैषम्य वाटण्याचं कारण नाही। आम्ही हरलो, लोकांनी आम्हाला मतं दिली नाहीत असं आम्हाला आत्ता EVMच्या माध्यमातून दिसतं आहे। आमची अजूनही भूमिका आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि जिंकून दाखवा। पण तुम्ही EVMच्या माध्यमातून जिंकलात, आमची मागणी बॅलेट पेपरची होती आणि आहे, तरी तुम्ही जिंकलेला आहात। आम्ही तुमचं अभिनंदन केलेलं आहे मोठ्या मनानं। या महाराष्ट्राच्या हितासाठी आपण काम कराल अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। संसदेत अदानी मुद्द्यावरून तुमचं जे काय आंदोलन चालू आहे, भूमिका जी आहे, त्यामध्ये तृणमूल काँग्रेस सोबत दिसत नाही तुमच्या। बघा, तृणमूल काँग्रेस जरी दिसत नसली तरी इंडिया आघाडीचा तो एक महत्त्वाचा घटक आहे। त्यांच्या काही वेगळी भूमिका एखाद्या विषयावर असू शकते, तशी आता आमची आहे। धारावी प्रकरणामध्ये आमची एक वेगळी भूमिका आहे, आमच्या इतर काही सहकाऱ्यांची वेगळी भूमिका आहे। याचा अर्थ इंडिया आघाडीमध्ये फूट पडली असा होत नाही। शेतकरी दिल्ली कूच करतायत 10 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर। आज हरियाणावर अलर्ट पण आहे पोलिसांचा। शेतकऱ्यांचं आंदोलन यशस्वी होऊ द्यायचं नाही, शेतकऱ्यांचा फक्त राजकीय वापर करायचा, शेतकऱ्यांचा आवाज दाबायचा। शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली होती 2014 पासून, MSP मिनिमम सपोर्ट प्राईस, इन्कम डबल करण्यासंदर्भात, अशा अनेक घोषणांचं काय झालं हे जेव्हा आम्ही विचारतो सरकारला, तेव्हा सरकारकडे उत्तर नसतं। देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे चेअरमन जगदीप धनखडजी यांनी सुद्धा हा प्रश्न कृषी मंत्र्यांना 2 दिवसापूर्वी विचारला की कृषी मंत्रीजी, की या देशातला शेतकरी आंदोलन करतोय, तो मिनिमम सपोर्ट प्राईस मागतो आहे, न्यूनतम जो मूल्य होता है ते मागतो आहे, इतर काही मागण्या आहेत,
सरकारनं शेतकऱ्यांना काही आश्वासनं किंवा शब्द दिला होता, कारण तुम्ही तो पाळला